नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण सर्वांचा फेवरेट चीज बस्ट पिझ्झा बनवणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण त्याचा बेस तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला ईस्टची गरज लागणार आहे। तर मी इथे 1 टीस्पून ईस्ट घेतलेला आहे, 1 टीस्पून साखर घेतलेली आहे आणि इथे कोमट पाणी करून घेतलेला आहे। इथे एक बाउल घेतलेला आहे, तर त्यामध्ये आपण अर्धा कप कोमट पाणी काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत। साखर आपल्याला पूर्णपणे या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे। इथे साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। आता आपण जे ईस्ट घेतलेले ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि हे सुद्धा पाण्यात एकजीव करून घेणार आहोत। पूर्णपणे याला आतमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला हे 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते ॲक्टिव्ह होईल। 10 मिनिट झालेले आहेत, ईस्ट छान फुललेलं आहे। आता आपल्याला उर्वरित काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया। तर इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून तेल घेतलेला आहे, 2 टेबलस्पून आपण मिल्क पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपण या मिश्रणामध्ये मैदा काढून घेणार आहोत। 1.5 कप मैदा आपण यामध्ये काढून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 टेबलस्पून मिल्क पावडर आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्याला या मिश्रणामध्ये 1 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे आणि हे सुद्धा आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आणि आपल्याला यामध्ये पाणी लागलं तर आपण यामध्ये कोमट पाणीच ॲड करणार आहोत, थंड पाणी ॲड करायचं नाही आहे, ही काळजी नक्की घ्या। तर यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी ॲड करते। आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण हे बाउलमध्ये ठेवून घेणार आहोत। वरतून मी थोडासा तेलाचा हात लावून घेते। आता आपल्याला यावर झाकण ठेवून 1 तासासाठी हे रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे। 1 तास झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ किती फुललेलं आहे ते। तर आता आपण हे 1 मिनिटासाठी मळून घेणार आहोत। तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर याचा मी एक छोटा गोळा कट करून घेते। याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने बाकीचे पीठ आपण हे झाकून ठेवणार आहोत। तर ह्या पिठाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर ह्या प्लेट एवढ्या आकाराचा मी पिझ्झा तयार करून घेणार आहे। तर एवढ्याच आकाराची आपण ही पोळी लाटून घेणार आहोत। तर मी याच्यावरती थोडंसं मैदा टाकून घेते आणि ही लाटून घेते। तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे। इथे मी एक फोर्क घेतलेला आहे, तर त्याने आपण याला असे टोचे देऊन घेणार आहोत, कारण का आपल्याला ही फुगू द्यायची नाही आहे त्यासाठी। आता आपल्याला ही तव्यावरती शेकून घ्यायची आहे। तर गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे। आता आपण ही तव्यावरती टाकून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूनी 1-1 मिनिटासाठी शेकून घेणार आहोत। पलटी करून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता आपण ही जास्त शेकलेली नाही आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याच प्रकारे आपण शेकून घेणार आहोत। आता आपण गॅस बंद करून घेऊया व ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पिझ्झासाठी आपल्याला उर्वरित काय काय साहित्य लागतं ते बघून घेणार आहोत।
इथे मी 1 वाटी मोझरेला चीज किसून घेतलेला आहे, चीज स्प्रेड घेतलेला आहे, पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये पनीर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि बॉईल केलेले कॉर्न घेतलेले आहेत। इथे मी ट्रेमध्ये पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवून घेणार आहे। तर मी इथे ट्रे घेतलेला आहे, तर त्यावर मी थोडासा कोरडा मैदा असा भुरभुरून घेणार आहे या पद्धतीने। आणि आपलं जे पीठ आपण मळून घेतलेलं तर ते यावरती व्यवस्थित पसरवून घेणार आहोत आपण। तर वरतून मी थोडंसं मैदा टाकून घेते, म्हणजे आपल्याला हे पसरवायला सोपं जाईल। तर या पद्धतीने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। तर इथे आपण पिझ्झाचा बेस या प्रकारे तयार करून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यावरती चीज स्प्रेड करून घेणार आहोत। तर मी इथे 2 टेबलस्पून चीज स्प्रेड यावरती पसरवून घेणार आहे। तर आपल्याला हे व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे। तर मी यावरती स्प्रेड करून घेतलेला आहे। आता आपण जी पोळी अर्धी शेकून घेतलेली ती यावरती ठेवून घेणार आहोत। जास्त प्रेस करायची नाही आहे, हलक्या हाताने आपल्याला ही यावरती प्रेस करून घ्यायची आहे। आणि आता आपण यावरती पिझ्झा सॉस ॲड करणार आहोत। तर 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला यावरती हे टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावरती मोझरेला चीज ॲड करायचं आहे। तर आपल्याला हे व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने। चीज बस्ट पिझ्झा आहे म्हणून आपण यामध्ये जास्त करून चीज ॲड करणार आहोत। आता आपल्याला यावरती टॉपिंग्स टाकून घ्यायचे आहेत। ते इथे मी टोमॅटो व्यवस्थित असे लावून घेते। शिमला मिरची सुद्धा आपण लावून घेणार आहोत। कांदा, आता आपण जे कॉर्न घेतलेले ते सुद्धा यावरती असे टाकून घेणार आहोत। इथे आपण पनीरचे तुकडे पिझ्झा सॉसमध्ये डिप करून घेतलेले आहेत, तर ते सुद्धा आपण यावरती ठेवून घेणार आहोत। इथे आपण पिझ्झा बेसवरती सर्व टॉपिंग्स लावून घेतलेले आहेत। आता आपण हे ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहोत। ओटीजी प्रीहीट करून घेतलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये बेक करण्यासाठी ठेवून घेणार आहोत। तर टेम्परेचर आपल्याला 200 वरती ठेवून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटासाठी हा बेक करून घ्यायचा आहे। 15 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपला पिझ्झा पूर्णपणे बेक झालेला आहे आणि त्याचं चीज सुद्धा मेल्ट झालेला आहे। आता आपण हा बाहेर काढून घेणार आहोत आणि 5 मिनिटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत।
तर अशा प्रकारे इथे आपला चीज बस्ट पिझ्झा तयार झालेला आहे। आता पिझ्झा खाण्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागणार नाही किंवा ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करावी लागणार नाही। तर अगदी रेस्टॉरंटसारखा चीज बस्ट पिझ्झा तुम्ही घरच्या घरी काही वेळातच बनवू शकता। तर कशी वाटली आजची रेसिपी हे आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।